तिला नव सोनीला जाऊन विचार की तुला झोप येते का, तर काय पण बोलू दे, तू सांग मला तुझी अशी अशी आठवण येते, मला झोप येत नाही, मला राहवत नाही तुझ्याशिवाय, तुझ्या आठवणीत रडता मी, कुठल्या पण पोरीचं कपडं बघितलं की मला तुझी आठवण येते. काय कपडं? मी कुठल्या पोरीचं कपडं बघितलं? मी नाही बघितलं बा. अरे कपडं बघितलं नाहीस ना म्हणून असा राहिलास तू आजपर्यंत. कपडं म्हणजे काय, ड्रेस, पंजाबी ड्रेस घालतं ना, तर फॅशन डिझायनिंग केलं नाही ना त्यानं, तर त्याला सांग की तुझं ड्रेस बघितलं की मला तुझी आठवण येते, असं त्याला समजलं पाहिजे की तुला याड लागलंय. श्रेयू, तुझ्या डोसक्यात तेवढेच विचार असतात काय, जुलवायचं आणि तोडियाचं? अगो आयुष्यात प्रेम मैत्री अशा पण गोष्टी असतात. अगो होय होय, एवढं भडकतच कशाला? अगो ह्याच तर सगळ्या गोष्टीची मी मास्तरी नाही. अगो म्हणजे प्रेमात पडायच्या आधी माणसाच्या मनात खवळणाऱ्या सुनामीपासनं तर प्रेमात असल्यावर तर टिकवायचं कसं, आणि मग पाणी डोक्यावरनं जायला लागलं की मग ते तोडायचं कसं, म्हणजे त्याचे काय काय मार्ग आहेत. अगो ह्याच तर सगळ्या गोष्टीचा माझा अभ्यास आहे, तपश्चर्या आहे गो, उगाच नाही. होय अगो, म्हणूनच तर आलेला तुझीकडं. काय गो, काय झाला? नाही तर चालेल. काय दुर्व्या, काय चावनाटलंस काय? काय झालं? असं घसरा का करतोस? अरे बाबा, हा तू येतोस ना, तर तू पण त्याच्या संगाती निघालास. चल चल आलो मी, पुढं पुढं. अरे गर्लफ्रेंडला भेटायला निघालास ना, हो. मग गपचिप जायचं का क्या गावाला तांदूळ लावीत जायचं? हा? समजत नाही तुला? हा? घे बाय, या सगळ्यावर लवकर उपाय शोधायला लागेल सोनी, नाहीतर मी नुसतं अडकत चाललोय गो. याड लागेल मला नाहीतर. अरेस, याड लागलं म्हणजे प्रेमात पडलास तू? अगो तसं नाही गो, ह्या सगळ्या गोंधळामुळे याड लागेल असं म्हणतोय मी. एक मात्र सांगता सोने, आपल्यात जर प्रेम नसेल ना, तर आपण नको असं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड राहायला. पण हे सगळं कळणार कसं? आपण दुसरं कोणाला नको ह्यात घ्यायला, नाही तर आपल्यावर चापकाड येईल. पण ह्याची मुले जर आपलं मैत्रीचं नातं सोपलं तर नाही सहन होणार मला, आधीच सांगून ठेवताय मी. माझ्याकडे एक आयडिया आहे,